विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी कुशल क्षीरसागर आमच्या इनोव्हेटिव्ह व्यू पब्लिकेशनच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इलेक्ट्रिक बेल आणि बजर याची माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, हा लेसन जेव्हा पूर्ण होईल तेव्हा आपणास इंटरप्टर बेल काय असते, इलेक्ट्रिक बजर काय, इलेक्ट्रोमेकॅनिकल बजर काय, पिझो इलेक्ट्रिक बजर काय, त्या बजरचा उपयोग काय, त्याच्या कार्यपद्धती काय याची सर्व माहिती घ्यायची आहे। चला तर मग सुरू करूयात। मित्रांनो, इलेक्ट्रिक बेल जे आहे ते इलेक्ट्रोमॅग्नेट या यांत्रिकी रचना असते आणि याच्यापासूनच आपण इलेक्ट्रिक बेल तयार करण्यात येते। जेव्हा आपण करंट इलेक्ट्रोमॅग्नेट मधून वाहतो तेव्हा व्हायब्रेशनमुळे आवाज येतो। याचाच वापर रेल्वे क्रॉसिंग, टेलिफोन, फायर अलार्म, शाळेची घंटा, दारावरची बेल या ठिकाणी केला जातो आणि अलीकडच्या काळामध्ये याची जी जागा आहे तीच इलेक्ट्रॉनिक बेलने घेतलेली आहे। इंटरप्टर बेल। मित्रांनो, इंटरप्टर बेलचे जे मी तुम्हाला या ठिकाणी जे नंबर सिस्टीम दाखवलेली आहे त्यामध्ये काय असते बघा की बेल मधून जेव्हा करंट प्रवाहित झाला की त्यातून आपल्याला आवाज येतो आणि त्याचे प्रमुख भाग हे बघा, याला काय म्हणायचं एक नंबर। आता हे एक नंबर म्हणजे तसं नाही, याला म्हणायचं गॉग, काय म्हणायचं याला गॉंग किंवा घंटा। दोन नंबर याला म्हणायचं हातोडी, काय म्हणायचं याला हातोडी। तीन नंबर जे आहे ते दॅट इज द इलेक्ट्रोमॅग्नेट। चार नंबर दॅट इज द सिंगल पोल स्विच, हे काय आहे सिंगल पोल स्विच। त्याच्यानंतर पाच नंबर काय आपले सेल आणि सहावा नंबर काय मित्रांनो कॉन्टॅक्ट स्विच। कळालं? इंटरप्टर बेल। मित्रांनो, आता जे मी तुम्हाला सगळे पार्ट शिकवले, ठीक आहे, आता काय असते बघा, इलेक्ट्रोमॅग्नेट मधून प्रवाह चालू झाल्यावर त्यामध्ये चुंबकत्व तयार होत असते आणि त्या लोखंडीच्या पट्टीला आकर्षित करत असते। त्यामुळे स्प्रिंगला जोडलेली जी हातोडा आहे ते गोलाकार घंटेवर आदळते आणि आवाज निर्माण करतो। याच वेळी कॉन्टॅक्ट स्विच जे आहे ते ओपन होते आणि प्रवाह खंडित होतो व हातोडा जो आहे तो स्प्रिंग टेन्शनने मागे जातो आणि लगेच कॉन्टॅक्ट स्विच क्लोज होत असतो व आपला इलेक्ट्रोमॅग्नेट चार्ज होतो। परंतु नंतर जे कंडिशन आहे ते काय होईल, हातोडा जो आहे तो पुन्हा घंटेवर आदळणार आणि आपल्याला आवाज येतो। अशा प्रकारे एका सेकंदामध्ये अनेक वेळा हे कार्य चालूच राहते आणि ही घंटा वाजत राहते। मित्रांनो, इलेक्ट्रिक बजर। देयर आर टू टाइप्स ऑफ इलेक्ट्रिक बजर, म्हणजे दोन प्रकारचे इलेक्ट्रिक बजर असतात। एक म्हणजे इलेक्ट्रोमेकॅनिकल बजर आणि दुसरा म्हणजे पिझो इलेक्ट्रिक बजर। इलेक्ट्रोमेकॅनिकल बजर इलेक्ट्रिक बेल मधील जे गोलाकार घंटा आणि हातोड्याचा पुढील भाग काढून टाकला की त्याचा बजर होतो आणि याद्वारे कर्णकटू आवाज येतात। पिझो इलेक्ट्रिक बजर। मित्रांनो, पिझो इलेक्ट्रिक बजर मधील एलिमेंट हे ऑसिलेटिंग इलेक्ट्रॉनिक सर्किट किंवा वेगवेगळ्या ध्वनी लहरी मार्फत ऑपरेट होत असतात। रिंगचा किंवा बीपचा आवाज आल्यास ते स्विच ऑपरेट केल्याबद्दल आपल्याला सूचना मिळत असतात। हे जे बजर आहे मित्रांनो, या बजरचा उपयोग बघा की मनुष्याचे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि सूचक म्हणून बजरचा उपयोग। आता हे जे तुम्ही बजर असतात हे खूप ठिकाणी टीव्ही मध्ये बघितले असतील, एखादी कॉन्फरन्स हॉल, लॉजिंग यामध्ये सगळ्या ठिकाणी हे बजर वापरतात। आधुनिक खेळण्यामध्ये, निकाल लावण्यासाठी, शैक्षणिक उपकरणासाठी, गेम शो असतील, लॉकआउट सर्व्हिस असेल, इलेक्ट्रिकल साधनांसाठी, खेळामध्ये अलार्म म्हणून या बजरचा उपयोग होत असतो। मित्रांनो, त्याची कार्यपद्धती बघा, वर्किंग। यामध्ये तुम्ही बघू शकता की सर्किट डायग्राम मी दाखवलेली आहे। काय असते बघा, जेव्हा करंट चालू होतो तेव्हा सोलेनॉइड मधून करंटचा मार्ग पूर्ण झाल्यामुळे त्या सोलेनॉइड मध्ये चुंबकत्व येत असते आणि या चुंबकत्वामुळे त्याच्या वरील भागात बसवलेली जी पातळ पट्टी आहे ती त्या सोलेनॉइड कडे आकर्षित होत असते। याच सर्किटच्या सिरीज मध्ये सोडा कॅन असून या मार्फत हे जे सर्किट आहे हे पूर्ण होत असते आणि त्यासोबत आकर्षित झालेली जी पट्टी आहे ते सोडा कॅनचा कॉन्टॅक्ट ओपन करते। याबरोबरच मंडळ सप्लाय बंद होऊन मंडळ पूर्ण स्थितीमध्ये येते आणि ही प्रक्रिया कायम चालते। हीच पट्टी सोडा कॅनवर असते। या प्रक्रियेदरम्यान पट्टी कायम आदळत असते आणि यामुळे आपणास आवाज येत असतो। यामध्ये पट्टीची जाडी, अंतर, सोडा कॅन यावर या बजरचा आवाज अवलंबून असतो। हा तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण इंटरप्टर बेल काय, इलेक्ट्रिक बजर काय, इलेक्ट्रोमेकॅनिकल बजर काय, पिझो इलेक्ट्रिक बजर काय, बजरचा उपयोग, त्याची कार्यपद्धती हे सर्व पॉइंट पाहिले आणि तुम्हाला हे जे मी शिकवलं त्याच्यावर होमवर्क सुद्धा करायचा आहे।
हा तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण इलेक्ट्रिक बजर आणि बेल याची माहिती पाहिली। तेव्हा तर मित्रांनो, भेटूयात आपल्या पुढील व्हिडिओमध्ये आणि आमचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला, शेअर करायला विसरू नका व आमचं जे यूट्यूब चॅनल आहे IVVP ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला नेहमी सबस्क्राईब करा। बेल आयकॉन मधील ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओची माहिती आपणापर्यंत पोहोचेल। तोपर्यंत धन्यवाद।